बरं, माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला, की तुम्हाला काय वाटतं, की जगात अशी किती ठिकाणं असतील, की जिकडे आतापर्यंत फक्त 7 लोकांचा पदस्पर्श झालेला आहे, म्हणजे पाय लागलेले आहे? होय, होय, काय खय एवढी तंद्री लावून बसलात? पण तुमच्या वाटतं त्याच्यापेक्षा मोठा आहे पाण्याचा खूपच खोल कुंड आहे. पाणी किती खोल उचलतं त्याने काय प्रश्न नाही आहे, पण इकडे जे कडे आहेत ते बघा, पूर्ण उभे कडे आहेत, कुठूनही जायला मार्ग नाही आहे. दोरी आहे पण दोरी अडकवायची कुठे असा प्रश्न आहे. मी जाऊन आलो, मी पार केलाय. आता एक शेवटचा मेमोरम करायला तो फक्त सुरक्षित आला पाहिजे. तर तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला आजपासून साधारण 2 वर्षापूर्वीचा म्हणजे 2023 आणि या ठिकाणी पोहोचण्याचा आम्ही मागची तब्बल 25 वर्ष प्रयत्न करतो. म्हणजे 2000मध्ये ज्यावेळी आम्ही नुकते 12वीची परीक्षा देऊन तिकडे गेलेलो त्यावेळी आम्हाला तो धबधबा दिसलेला. त्याच्या वरच्या अंगाने आम्ही त्याच्या म्हणजे प्रवाहापर्यंत जाऊन पोचलेलो आहोत. परंतु जो प्रचंड मोठा धबधबा आहे त्याच्या पायथ्याशी जाण्याची प्रचंड इच्छा होती. परंतु या ना त्या कारणाने कधी पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे किंवा जसे जसे आपण त्या दरीतून पुढे पुढे जातो त्यावेळी त्या दरीचा आकार हा व्ही प्रमाणे होत जातो आणि त्या दरीत पाणी भरलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे कडे असते. तर त्या धबधब्याचे जे अजून छोटे छोटे धबधबे आहेत तर त्यांचे ते 30-35 फुटाचे कडे चढून वर गेल्यानंतर सरते शेवटी आपण त्या धबधब्याकडे पोहोचतो, जे आम्हाला अजूनही साध्य करता आलेलं नाही. आणि एक 3 वर्षापूर्वी आमचेच एक सह्याद्रीच्या भटकंतीत परिचित झालेले स्नेही म्हणजे बाबासो जाधव उर्फ भट्टी, त्यातील त्यांचा जो ग्रुप होता त्यातील दोघांनी म्हणजे बाबासो जाधव आणि त्यांचा एक मित्र त्यांनी त्या धबधब्यापर्यंत ते कडा चढून गेले आणि त्याचे काही व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले. त्यावेळी थोडंसं मनाकडे वाईट वाटलं की ते कोल्हापूरमधून येऊन तिकडे गेले आणि आपण अगदी त्या धबधब्याच्या एवढे 30-35 किलोमीटरच्या परिसरात राहून आपल्याकडे किंवा आपल्या जिल्ह्यात हा प्रयत्न कुणीही केलेला नाही. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी एक प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा तेच झालं की 2 कडे आम्ही चढून गेलो. परंतु तिसरा जो कडा होता हा बऱ्यापैकी उंच होता, धोकादायक होता आणि तिथून एक सतत पाण्याचा प्रवाह चालू होता. ज्यातून ते बाबासो जाधव भट्टी चढून गेलेले होते अर्थात ते आम्हाला शक्य होत नव्हतं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते सुबोधला ते व्हिडिओ मिळाले आणि ते व्हिडिओ बघून आता पुन्हा एकदा वाटू लागलं आहे की यावेळी मात्र आपण ती मोहीम फत्ते करायची. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा आम्ही त्या धबधब्याकडे जाण्याचा तो गाठण्याचा प्रयत्न करणार. यशस्वी होतो की नाही हे मात्र सांगू शकत नाही. ट्रेकला आलेलो आहोत बऱ्याच दिवसानंतर आणि हा थँक्स टू विधी चिंदरकर आणि मित्रमंडळ हा सुटो आहे. पहिल्यांदाच ट्रेकला त्याचं उद्घाटन करणार आहे. आणि असं आहे ते गोड आहे म्हणजे जुन्या लोकांची असं भांड्या म्हणून एवढंच आवडतं तसं काय. हे बाबा प्लेट दे माझी. हे बघा मॅगी गेलेली आहे. प्लेट नाही सर विसरलो सोबत खातो. हे प्लेट विसरलं मी पण विसरलो. अरे का मॅट झालंच काय करतोला काय मग तुषार? मी तर काय तयारीच नाही बाबा. ह्याचा बरा आहे तू मग हा. अरे खायची कशात मॅगी? ही लोक ती प्लेट काढून टाकतात. ना मला सागर म्हणते संतोष सरांनी जुगाड प्लेट ही बघ माझी प्लेट. ओके, उत्तर मिळालं सगळ्यांना. तर आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी आता आज किती रे तारीख? 19 एप्रिल साधारण मार्च 31 मार्चच्या आसपास आम्ही इकडे आलेलो होतो. अर्थात ती जागा जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला ती इथून थोडीशी वर आहे. एक याला अर्ध्या तासाचं अंतर आहे आणि जिकडे आम्ही गेल्या वर्षीचा व्लॉग संपवलेला तिकडूनच हा व्लॉग मी सुरू करतो आहे. जातो आहे कुठे तर शिवस्रोत प्रपात, जिकडे असंख्य प्रयत्न करून 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 आम्ही थकलो आहे. हा अजून एक प्रयत्न करून आम्ही बघणार पोचतो आहे का. आमच्याकडे अडचण अशी होते की आमच्याकडे आम्ही रॉक क्लाइंबर नाही आहोत. कुठेतरी धडपडत वर चढतो पण एक अशी वेळ येते की ज्याच्यानंतर पुढे जाता येत नाही. पण आज बरोबर एकदम काही रॉक क्लाइंबर आणलेले आहेत. मागच्या वेळी आम्ही तिघेच होतो त्यामुळे यावेळी तरी आम्ही यशस्वी ठरू असं वाटतं आहे. तर बघूया. आणि का आम्ही शेवटी क्रो मॅग्ननचे वंशज आहोत, निअँडरथलचे नाही आहोत, त्यामुळे जाणार आम्ही. काय म्हटलं काय? होय
वाघीण बुडून मेलेली ही बातमी तुम्ही वाचलेली असेल. तो अशा प्रकारचा रांजणखळगा होता. अर्थात हा खूपच छोटा आहे. इकडे 20-25 फूट खोल होता आणि या भागात पूर्ण रांजणखळगे आहेत. जो खोल असा बऱ्यापैकी. अरे वर त्यासाठी काही पाणी दिसतं ना. हा तो संगम आहे आणि कदाचित या भागात हा आमचा शेवटचा प्रवास असणार आहे. जर आम्ही आमच्या उद्देशात सफल झालो तर परत इकडे कधी आम्ही येणार नाही आहोत. त्यामुळे हे जे दृश्य दिसतंय सगळं हे शेवटचं बघतोय आम्ही. मस्त आपण नंतर बघा हा पहिला टप्पा आहे जो माझ्यामध्ये 30-35 फुटाचा कडा आहे आणि दोरी म्हणजे नावापुरती आहे. हा पहिला कडा मला उतरायचा आहे, धोका नंबर 1. आणि त्याच्यानंतर अजून 2 आहे. तर आधी पहिल्यांदा हा उतरूया. चला. आवडी मी आणि सागर पोहून आलो आणि माझ्या मते सागर काय वाटतं पाणी किती खोल असतात? 15-20 फूट आणि पुढे कदाचित जास्त असेल. आणि बुडायला काय पोहायला येत नसेल. 5 फूट 7 इंच पाणी पण पुढे. काय हे बाबा तू तिकडून उडी मारू नको. काय मॅड झालंस काय? खाली ये, खाली उतरा. त्याच रूटने खाली उतरा. तो बघ तिकडून खाली उतर. हा तिकडून खाली उतर. त्या 2 दगडांच्या मधून ये तिकडून. चल ये. हा मस्त. बस पोचलास. आता शेवटचे 2 सदस्य राहिलेले आहेत. अडचण अशी आहे की तुषारला हा एवढा मोठा टप्पा एक 30-35 फुटाचा पोहत आणणं म्हणजे दोरी निवडून आणणं योग्य नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा तिथून इथपर्यंत फक्त त्याला घ्यायचं आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल दगडांची रांग आहे. या दगडाच्या रांगेत कंबरभर पाणी आहे. इथून तो चालत सुरक्षित ठिकाणी येऊ शकतो. बघा सगळ्यात धोकादायक क्षण. नेमकं तुषार काय करतो ते बघा आता. आणि बटरफ्लाय स्ट्रोक बघा त्याचे आता. हो ना रे बटरफ्लाय स्ट्रोकच झाले ते. हा हे तू पोहत येतोस. अंतर जास्त आहे तुषार. चल ये उडी. एवढा उंच उडी मारू नकोस रे. बस खाली बस. खाली बस. पाय सोड खाली आणि पुश करणी. हा हा ये पुश करून. चल ये उडी. एवढा उंच उडी मारू नकोस रे. बस खाली बस. खाली बस. पाय सोड खाली आणि पुश करणी. हा हा ये पुश करून. माझ्यामध्ये चालतच येते. हो केलाय. चल ये. या ओढून. ओढा जोरात. हे बघा ओढतोच.
तुषारचा रेस्क्यू ऑपरेशन किंवा एक्स्ट्रॅक्शन म्हणा 2 टप्प्यात झालं. पहिला टप्पा त्याने ट्रेक करून म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करून तो आला पहिला टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्ही आता बघितलं ओढून घेतला त्याला. ए बाबा तुषार चल. भारी जिवंत आणलाय त्याला. आता अडचण अशी आहे की मगाशी आम्ही तिकडे होतो, या बाजूने चढता येत नाही. हा पूर्ण कडा इथून उतरून यावा लागतो आणि हे जे पाणी आहे हे माझ्या मते 20-30 फूट खोल पाणी आहे. त्यामुळे इथून या पाण्यातून इथपर्यंत आता संतोषला पोह द्यावा लागणार. ये आता यात गमतीचा भाग असा आहे की संतोष, सुबोध, सागर आणि मी आम्ही बऱ्यापैकी पोहतो, पण हा जो समोर माणूस दिसतो याला अजिबात पोहता येत नाही. आणि या माणसाने या पाण्यातून जमेल तसं पोहत जाण्याची हिंमत केली. या माणसाच्या हिमतीला दाद दिला पाहिजे. त्याला अक्षरशः त्याच्या कमरेला दोरी बांधून आम्ही या 20-30 फूट खोल पाण्यातून त्याला ओढून घेतला इथपर्यंत आणि जाताना पण तेच केलं. तो अरे सुबोधचं असं म्हणणं आहे की तुषारला शाल आणि श्रीफळ ज्यावेळी तो घराकडे पोचणार आणि घरातल्यांना त्याचा पराक्रम कळणार, शाल जोडीतले मिळणार आहेत तुला. शाल श्रीफळची गरज नाही. हो सर या सर सर हो जाताना बघू त्याला, जाताना बघूया या ना. हो या संतोष सर या. काय टप्पा क्रॉस केला बघा. आई शपथ, एक नंबर. जाईपर्यंत शेवटपर्यंत शूट कर. आता स्टॉप कर. पूर्ण केलेलं आहे. जरा पाठीमागचं चढा लागतो. पूर्ण कडा आम्ही रॉक क्लाइंबर नाही आहोत, थोडं चढणारे आहोत आम्ही. आणि तरी पण आम्ही इकडून चढलो. माझा विश्वास बसत नाही आणि एवढंच लोकांचं एक काम हे आत्तापर्यंत मी कधी केलेलं नाही. आणि आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठा धबधबा फक्त काही मीटरच्या अंतरावर आहे. आता आपण पुढे जाऊया. बरं, माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्हाला काय वाटतं की जगात अशी किती ठिकाणं असतील की जिकडे आतापर्यंत फक्त 7 लोकांचा पदस्पर्श झालेला आहे, म्हणजे पाय लागलेला आहे. तर ते ठिकाण हे आहे. हे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे ते 4 अधिक 1 5 आणि 2 आता कोल्हापूरमध्ये. आणि हे ते ठिकाण आहे. होय काय खय एवढी तंद्री लावून बसलात.
2000 साली ज्यावेळी आम्ही नुकते 12वी झालेलो, मी आणि संतोष, बरोबर माझ्यासमोर रांगणागडचा बुरुज आहे आणि तिकडे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलेलो आणि त्यावेळी आम्हाला ही दरी दिसली ज्याला आम्हीच डेव्हिल्स कॅनियन नाव दिलं. आणि त्यानंतर आम्ही पावसात इकडे आलेलो. पावसात आम्हाला त्या बरोबर समोरच्या दरीतून धुक्यात हा प्रचंड मोठा जलप्रपात धबधबा दिसलेला आणि त्याच वेळी आम्हाला आमची इच्छा निर्माण झाली की इथे यायचं. पण अर्थातच रॉक क्लाइम्बिंग आम्हाला तेव्हा येत नव्हतं आणि आता सुद्धा आम्हाला रॉक क्लाइम्बिंग येत नाहीये, ते आम्हाला कधी झालेलं नाहीये. त्यामुळे आम्ही काय केलेलो, सोपा मार्ग निवडलेला की या दरीच्या कडेने वरून या धबधब्यापर्यंत आलेलो. माझ्या मते त्यावेळी संदेश सातर्डेकर आणि मी आणि कदाचित संतोष पण असावा, आता आठवत नाही मला, आम्ही आलेलो. त्यानंतर आम्ही बरेच इकडे प्रयत्न केले. त्याच्यानंतर हे जे दोघे दिसत आहेत हे तुम्हाला माहितीच आहेत, टीम एक्सप्लोररचे सदस्य सुबोध आणि तुषार. सागर तर काय असतोच नेहमी. आम्ही पहिल्यांदा एक साधारण 4 वर्षापूर्वी याच्या वरपर्यंत आलेलो आणि मी म्हणजे इच्छाशक्ती होती इकडे, इच्छा होती पण इच्छाशक्ती नव्हती इकडे येण्याची. पण यांनी जोर लावून धरला दोघांनी की आज तू काही करून धबधब्याच्या वर नव्हे तर त्याच्या अगदी पायथ्यापर्यंत, मुळापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि आज तो सोनेरीक्षण आम्ही सर केलेला आहे. अजून एका व्यक्तीचं मी आवर्जून नाव घेईन, ते म्हणजे बाबासो जाधव, ज्यांना सगळेजण भक्ती या नावाने ओळखतात. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा इकडे पाय ठेवलेले दोघेच ते आलेले आणि त्यांनी अत्यंत धोकादायक प्रवास केलेला. आणि तो किती धोकादायक प्रवास आहे हे आम्हाला दाखवता आलं नाही, कारण दोघे झाल्यानंतर इथे येणारे आम्ही 5 जण आहोत. म्हणजे एकूण या जागेला आतापर्यंत फक्त 7 जणांचे पाय लागलेले आहेत. इथे आमच्या व्यतिरिक्त कुणी आलेलं नाही. आणि या जागेचं वैशिष्ट्य काय तर तुम्ही जो मगाचा व्हिडिओ बघितला तो बघून तुमच्या लक्षात आलं असेल की हा आपल्या जिल्ह्यातला आणि कदाचित रत्नागिरी जिल्ह्यातला सुद्धा सगळ्यात मोठा जलप्रपात धबधबा असणार असा माझा अंदाज आहे. कारण आंबोली मी अनेक वेळा बघितलेली आहे. आंबोली याच्या निम्म्यानेच आहे. सागरने मांगेली बघितलेली, मी मांगेली बघितलेलं नाहीये. तरी पण आमचा अंदाज आहे की या धबधब्याची सरळ उंची ही 300 फुटापेक्षा जास्त आहे आणि मांगेलीचा धबधबा नक्कीच याच्यापेक्षा थोडासा कमी असणार, हा एवढा उंच नक्कीच नाही. तर अशा ठिकाणी आलो. आता जास्त काय बोलायला सुचत नाही, स्क्रिप्ट नव्हती, कारण मुळात आम्ही खालीच प्रयत्न सोडून दिलेला. कसे आलो ते आता खाली जाऊन सांगतो. तो बघा जो समोर दिसतोय तो रांगणागड आणि त्याच्या बरोबर समोर हा दिसतोय ज्याला आम्ही नाव दिलंय शिवस्रोत सरोवर. अजून काय नाव असेल तर आम्हाला माहित नाही, कारण मुळात या भागात कोणाची वस्ती नाही. यश, अपयश, आशा, निराशा, भीती, आनंद, दुःख या सगळ्यांनी भरलेला 25 वर्षाचा आमचा प्रवास इथे समाप्त होतो. परंतु हे ध्येय जेवढं सुंदर आहे तेवढाच हा प्रवास सुद्धा सुंदर होता.